सत्साई मित्रांनो, मी अर्चनालवर एक शेतकरी कन्यात पहा पंप भरलाय. हा चौथा पंप भरलाय आणि 3 पंप मारल्यात आणि इतकं काळा भंगार आभाळ आलं होतं. वाढूळ झाले, चालले 10-15 मिनिटं चालले, इकडे पुढे चाललंय हवेनी. तो पहा तुम्हाला दाखवते. तर पहा चाललंय तिकडून शिरूळ मार्गे इतकं खतरनाक काळं भंगार आभाळ आलं होतं. तर पहा, तर आपली मका अशी आहे आणि थोडीशी बुरबुर बुरबुर थोडीशी नाही म्हणून येते. त्याच्यामुळे म्हणलं थांबा. हा पंप भरलेला मी 15 मिनिटं झाले आणि हे आभाळ चाललेलं 15 मिनिटं चाललंय ते. आणि थोडंसं नाही म्हणून बुरबुर यायला लागली, पण लय येईन असं वाटत नाही बरं का, थोडंसंच येईन. त्याला म्हणलं एवढा आभाळ जाऊ सर थांबावा, म्हणून मी थांबले. आणि सकाळच्या पारीस पंप मारायला आलते, काल पण पंप मारायला आलते. आणि काल आहे ना सव्वा एकर काल मारून झालं होतं आणि परत मला 2च्या नंतर येऊन परत मारायचं होतं. आणि मी 1:45ला घरी गेल्याच्या नंतर पंप चार्जिंगला लावला, जेवण बिवण केलं आणि म्हणलं जावं आता शेतात. तर 2 वाजता इतका रपाट्याचा पाऊस आला. त्याच्यामुळे काल काय आता हे काल मारून झालं नाही. तर काल मला 2 एकर मारायचं होतं आणि खाली 2 एकर राहिले, ते पण मला मारायचे. आज पाहू किती 2 एकर मारून झालं तर भारी काम होईल. नाही आज दिवसभर पाऊस आला तर भारी काम होईल. तर पातळी चाली एक थेंब तर पडतोय छोटासा. चला, आणि मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी गडी माणूस म्हणजे पंप मारायला माणूस का घेत नाही. ती मला दुसऱ्याच्या हातचं बिलकुलही पटत नाही. दुसऱ्यांनी कसं मारलं कसं नाही. आपण रोजाचा माणूस लावला की ती काय करणार, पंप संपवायचं काम, औषध संपवायचं काम आणि फक्त रान म्हणजे फायनल केलं पाहिजे असं त्यांचं. कुठं पडलंय कुठं नाही पडलं. त्याच्यामुळं मी ना एका मोडाला जपत असते. माझं लय बारीक लक्ष असतं. त्याच्यामुळे मी कोणाला पंप माराय आतापर्यंत तर 9-10 वर्ष झाली मी कोणालाही पंप मारायला दिला नाही. मी मारते. त्याच्यामुळे मला दुसऱ्याच्या हातचं काम पटतही नाही. त्याच्यामुळे मीच मारत असते. आणि गरीब फौजी साहेब आले तरी मी लय करून त्यांना म्हणजे बारकाईनं सांगत असे, असं करा ते तसं करा. मला तरी पटत नसते. त्याच्यामुळे मला किती मेहनत झाली ना तरी, म्हणजे काल 8 मारले आणि आज पण 8, म्हणजे एका दिवसात मला 25-25 पंप मारायची कॅपॅसिटी पहिली होती. आणि आज कालच्या धरून पण बरं वाटतंय. नाहीतर पहिल्या स्टार्टिंगला मी त्या दिवशी 8 पंप मारले. माझी लय खांदा दुखायला लागला, मुलीनं थोडा दाबला होता. त्याच्यामुळं त्या दिवशी म्हणलं आपल्यात काय कॅपॅसिटी राहिली नाही, आता शेवट मला माणूसच घ्यावा लागेल. पण काल बिलकुलही काय झालं नाही ना आज पण काय व्हायला म्हणजे काय मानकुटाची शिराय बिलकुलही दुखत नाही. म्हणजे कसं मनापासून इच्छा असली ना ते काम मला करायचं आहे आणि मी ते करणार. ते आपोआपच होत असं, शरीर पण आपल्याला साथ देत आहे. तर चला, सत्साहेब आता आभाळ गेलेला आहे, थोडंसं 5-10 मिनिटं थांबते आणि मग पंप मारायला चालू करते. तर चला सत्साहेब, बाय बाय. मका कशी आहे कमेंट करून जरूर सांगा. तर पहा.